तर नमस्कार मित्रांनो, 2 महिन्यानंतर ब्लॉग म्हणजे टाकणार आहोत मी. ते पण यवतमाळचा जो जैन चौक आहे तिच्या दिवसा आज विसर्जन आहे, ते आपण शूट करू. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिच्या दाखवीन. आणि एक छोटीशी तुमच्याशी माफी पण मागायची आहे, कारण की काय झालं, एवढी मोठी यवतमाळची नवरात्री आणि ते आपण आपल्या यूट्यूबच्या ब्लॉग म्हणजे मोठ्या व्हिडिओवर नाही टाकू शकलो, शॉर्ट प्लॅटफॉर्मवर टाकली. म्हणजे आपला जो यूट्यूबचा शॉर्ट आहे आणि इंस्टाग्रामची जी रील आहे त्याच्यावर टाकण्यात आली. तर झालं कसं माहिती आहे का, खरं सांगायचं म्हणजे मी इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या याच्यात एवढा गुंतून गेलो, तर त्याच्यापायी माहिती आहे का, हा जो मेनवाला जो आहे आपला म्हणजे मोठा व्हिडिओ ते करणं झालंच नाही. सरळ सांगायचं म्हणजे हे लहान लहान गोष्टीतनी. आणि कसं झालं माहिती आहे का, मनातून कळालं का माहीत की आता खूप झालं म्हणलं की आपल्याला इंस्टाग्रामचा ग्रो म्हणजे जो पेजचं आहे त्याला ग्रो करायचंच आहे. कारण की नाही म्हणता मी म्हणजे त्याच्या अंदरचं आपल्याला एवढं समजते, सगळ्या गोष्टी समजते, पण ते आपण ती आय डी ग्रो नाही करू शकतो ना, तर ते खूप मनाला लागते. तर ते मी ठरवलं होतं की आपल्याला या नवरात्रात ते आय डी ग्रो करायचीच आहे. आणि केली बी मित्रांनो, मी असं नाही म्हणत, कारण की 1.5 महिन्याच्या अंदर 5 लाख व्ह्यूज करणं ते अकाउंटवर टोटल म्हणतो मी, असं एका व्हिडिओवर नाही, पर्टिक्युलर 5 लाख व्ह्यूज करणं हे साधी गोष्ट नसते. त्यात कसं असते माहिती आहे का, इंस्टाग्रामचं तर ते आपले जे गावातले लोक असते ते पण ओळखते, बरंचसं काही होते, आपल्याला काम पण मिळू शकते त्याच्या याच्यानं. तर म्हणून ते करणं गरजेचं खूप होतं. तसं तर यूट्यूब पण आहे, कारण की यूट्यूबनंच ओळख दिलेली आहे आपल्याला. खरं सांगायचं म्हणजे जास्त ब्लॉगर हे ते जे काही असेल ते यूट्यूबच्या भरशावर आहे. सरळ ओपनमध्ये सांगणं, इंस्टाग्रामच्या भरशावर नाही आहे, पण सांगू राहिलो मी, जे रिअल आहे ते रिअल आहे, ते तर असू द्या. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला काय म्हणलं होतं की यावेळेस आपल्याजवळ मोबाईल नाही आहे म्हणलं, मागच्या वेळेस म्हणलं होतं मी, पण एक वेळ येईन आपल्याजवळ आयफोन राहील. तर आपण तो आयफोन घेतला, आयफोन 16 प्रो नाही घेतला मित्रांनो, साधावालाच घेतला. पण घेण्याले इज्जत आहे, घेण्यावाल्याला इज्जत आहे. कारण की जो आपला पहिला आयफोन असतो ना, पहिला असते वा, मग त्यानंतर प्रो घ्या, मॅक्स घ्या, 17-18 जे काही असेल ते निघणारे ते उचला, त्याला मॅटर नाही करत, पहिला असते. तर तेच आहे, तर ते असू द्या. हे पण वेगळी फिलिंग आहे, कारण की मागच्या वेळेस आपले विचार करा, मी माझ्या दादाचा मोबाईल घेऊन जात होतो आणि यावेळेस असा टाईम आलेला आहे की आपल्याजवळ स्वतःचाच पर्सनल आयफोन आहे. तर हे फिलिंग खूप वेगळी आहे, ते असू द्या. तर आता जाऊया आपण जैन चौकातल्या दुर्गादेवीचं विसर्जनची जी मिरवणूक आहे ते बघण्यासाठी. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा यार, एवढं करा लागते. इंस्टाग्रामचं करा, यूट्यूबचं करा, त्याच्यातनी कसं अर्धी कलर आहे ते, अर्धी ती कलर आहे ते, कमी जास्त चालूच असते. तुम्ही समजा नाही, तुम्ही चांगलेच आहे म्हणा, मॅच काम डिले चालते. खरं मान्य म्हणजे मानलेल्या इज्जत आहे. तर ते असू द्या. तर आता जाऊया आपण जैन चौकातले जैचं मिरवणूक बघण्यासाठी. मी जाऊया म्हणता चालूच नाही, मी इथं बोलत बस राहील. तर त्याबद्दल तुम्ही सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामच्या पेजला पण फॉलो करा. इथे येतच असं नाही कुठं ना कुठे, इकडं तिकडं, तर करा फॉलो केलं. आता राहिली पोचलेली आहे जैन चौकात, दाखवतच आता तुम्हाला. आणि आता मी इथून जास्त बोलीन नाही, जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करीन.